नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS व IBPS यांच्यामार्फत परीक्षा होत आहेत. तर यांचा विचार करता अंकगणित व बुद्धिमत्ता प्रश्न असतातच. तर तसंच त्यामुळेच आपण संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केलो आहोत. तर ही सिरीज आहे 9 नंबरची. तसेच आपलं टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे. ह्या ॲपवरती आपण विविध परीक्षांची टेस्ट सिरीज देत असतो विद्यार्थ्यांसाठी आणि अगदी माफक दरात असतात. तर ह्याची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तुम्ही एकदा ॲप डाउनलोड करून पाहू शकता की कोणत्या कोणत्या टेस्ट सिरीज आहेत. जर तुम्ही आवडलं तर जॉईन करू शकता. तर चला, प्रश्न आहे, प्रत्येक अंतरकोन 160 अंश असणाऱ्या एका सुसम बहुभुजाच्या बाजूंची संख्या काढा. तर अंतरकोन अधिक बाह्य कोन यांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. तर आपल्याला अंतरकोन दिला आहे, तर त्याच्यासाठी आधी आपण बाजू काढण्यासाठी बाह्य कोन काढून घेऊ. अंतरकोन आहे 160 अंश अधिक बाह्य कोन बरोबर 180. तर इकडचे अधिक 160, इकडं वजा 160 होते. तर 180मधून 160 गेले 20 राहतात, 20 अंश. तर आपल्याला बाजू काढायची आहे. तर सूत्र आहे 360 अंश भागिले बाह्य कोन. बाह्य कोन काय आपला 20 अंश आहे. 0 0 कटला, बे एक बे, बे एक बे, बे 16. तर सुसम बहुभुजाच्या बाजूंची संख्या किती आहे? तर 18 आहे. आपलं उत्तर आहे हे. तर चला, पुढचा आहे प्रश्न बघा. अंकिता 40 मीटर लांबीच्या आणि 30 मीटर रुंदीच्या आयताकृती क्षेत्राच्या कोपऱ्यात उभी आहे. जर अंकिता फक्त कर्ण बाजूने धावते आणि प्रारंभ बिंदूवर परत येते, त्यानंतर अंकिताने व्यापलेले एकूण अंतर किती? तर बघा, आयताच्या कर्णाची लांबी बरोबर वर्गमुळात लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग. लांबी 40चा वर्ग अधिक 30चा वर्ग यांची बेरीज. वर्गमुळात 40चा वर्ग 1600 अधिक 9चा वर्ग 30चा वर्ग 900. या दोघांची बेरीज होते 25, 2500 वर्गमुळात. तर 2500चे वर्गमूळ काय येते? तर 50चा वर्ग येतो 2500. म्हणजे कर्णांची लांबी किती आहे? तर 50 मीटर आहे. काय म्हटले आहे? तर अंकिता फक्त कर्ण बाजूने धावते आणि प्रारंभ बिंदूवर परत येते. तर अंकिताने व्यापलेले एकूण अंतर, तर धावते आणि परत येते म्हणजे 2 वेळेस अंतर घ्यावं लागेल. त्यामुळं 2 गुणिले 50, 5 दुनी 10, 0ला 0. म्हणजे किती मीटर अंतर धावते तिनं? तर 100 मीटर अंतर धावते. आपलं उत्तर आहे हे. तर चला, पुढचा आहे प्रश्न. मशीन तयार करण्याची किंमत सामग्री, कामगार आणि अतिरिक्त खर्चामध्ये विभागले जाते आणि त्यांचे प्रमाण 5:3:1 आहे. वाटप केल्यास अतिरिक्त खर्च 1,49,500 रुपये आहे. तर मशीनचे मूल्य जाणून घ्या. मशीनचे एकूण मूल्य आपण X मानू. त्यांचे प्रमाण किती आहे? 5:3:1 आणि त्यांचा अतिरिक्त खर्च आहे 1,49,500 बरोबर X भागिले 5 अधिक 3 अधिक 1. ते 5 1 6, 6 3 9, X/9 1,49,500. गुणाकारात भागाकारातले 9 गुणाकारात 1,49,500 गुणुले 9. हे Xला X, हे 0ला 0, 0ला 0, 9 5 45ला 5 हातचे आले 4.
9 9 81, 81 आणि 4 85, 85ला 5 हातचे आले 8, परत 9 चौक 36, 36 आणि 8 44, 44ला 4 हातचे आले 4, 9 1 9, 9 आणि 4 13, म्हणजे किती आलं उत्तर तर 13,45,500 रुपये त्या मशीनची किंमत आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 2 नंबरचं. तसेच आपले हे न्यायालय भरतीसाठी, परत आरोग्य विभागासाठी हे पुस्तकं आहेत. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटून जाईल, तुम्ही ऑर्डर करू शकता. चला तर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न, संजीव सांगतो ही स्त्री माझ्या वडिलांच्या, हे स्त्री आहे आणि ह्या संजीव. तर काय म्हणते संजीवा, काय म्हणते हे स्त्री माझ्या वडिलांच्या माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची आई आहे. एकुलत्या एक मुलाची आई आहे. त्या स्त्रीचे संजीवशी असलेले नाते काय? तर बघा आता वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची आई आहे. एकुलता एक मुलगा म्हणजे संजीव असेल आणि ह्याची आई कोण आहे तर हे फोटोतली स्त्री आहे. म्हणजे हे दोघं कोण असतील, हे पती पत्नी. तर पुढे काय म्हटलं आहे तर त्या स्त्रीचे संजीवशी असलेले नाते काय आहे? हे 8 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. हे दिशा उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण. तर काय वाय रेषेच्या एका टोकाला बसला आहे. आता हे डावी बाजू आणि हे उजवी बाजू. आता पुढे बघा वाय आणि झेडमध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. ई झेडच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ई आणि डी मध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. जी हा डीच्या डावीकडे एका ठिकाणी बसतो, परंतु रेषेच्या कोणत्याही टोकाला बसत नाही. जी हा डीच्या डावीकडे, म्हणजे जी हा मध्यभागी येऊ शकतो. पुढे यम लगेच झेडच्या शेजारी बसलेला नाही. एन एचच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे. तर एचच्या डावीकडे किती लोक बसले आहेत? आता बघा जी कोणत्याच टोकाला नाही म्हटले, तर जीचं कुठं दुसरं स्थान आहे का तर नाही. तर वाय रेषेच्या एका टोकाला आहे. जर वाय आपण इथं घेऊ डाव्या बाजूला, वाय आणि झेडमध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. तर हे इथं झेड, ज्या दोघांच्यामध्ये 3 व्यक्ती, झेड 1 2 3 व्यक्ती बसले. पुढे आहे ई झेडच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर झेड जर इथं बसला आहे तरी त्याची उजवी बाजू इकडे येते. तर ई झेडच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, पहिला हे दुसरा, म्हणजे इथं कोण असेल तर ई. पुढे आहे ई आणि डी मध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात आणि जी हा डीच्या डावीकडे एका ठिकाणी आहे. डीच्या डावीकडे. आणि इथं काय म्हणले डी, ई आणि डी मध्ये किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती आहेत. तर आपण जर इथं डी घेतलं, ई किती इतर ई आहे, जे 1 2 3 व्यक्ती आहेत, बरोबर आहे. आणि जी हा डीच्या डावीकडे एका ठिकाणी, तर डीची डावी बाजू इकडे येते. म्हणजे डावी बाजूला म्हणजे जी आहे, म्हणजे जी कुठे येईल तर इथं येईल. पुढे यम लगेच झेडच्या शेजारी बसलेला नाही आणि एन एचच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. एन हा एचच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर. एच जर आपण इथं घेतलं तर दुसऱ्या क्रमांकावर उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, उजवी एचची बाजू इकडं, पहिला आणि दुसरा. इथं कोण येईल तर एन येईल. आणि एचच्या डावीकडे किती लोक आहेत? आता एच इथं आहे म्हणजे एचची डावी बाजू इकडं. तर किती व्यक्ती आहेत? 1 2 3 व्यक्ती आहेत. एचच्या डावीकडे किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. दिलेल्या पर्यायांमधून खालील मालिकेतील घाळ संख्या निवडा. 6075, 2025 इतकी संख्या निवडायचं आहे. 225 आणि हे 75 संख्या लक्षपूर्वक बघा. आता 6075ला जर 3 भाग घालू आपण, 3 1 3, 3 2 6, शून्याला 0,
3 दोन्ही 6 उरले 1 3 5 15 2025 आले. आता परत 2025ला 5 भाग घालू. 3 सॉरी 3 1 3 3 संग 18 उरले 2 इथं झाले 22 3 7 21 उरला 1 3 5 15 जे 675 ही संख्या घाळ झालेल्या ठिकाणी येते. तरी 675ला आपण 3 भाग घालू. 3 1 3 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 उरले 1 3 5 15 225 आलं. 225ला 3 भागवलं. 3 1 3 3 1 3 3 संग 3 7 21 सॉरी 3 7 21 उरला 1 3 5 15 हे 75 आलं. म्हणजे उत्तर काय आपलं 675 हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. बघा खाली दाखवल्याप्रमाणे कागद दुबडून कापला आहे. तर उघडल्यावर तो कसा दिसेल. तर बघा पहिल्यांदा इकडं फोल्ड केला आहे आणि नंतर इकडं फोल्ड केलेलं आहे आणि परत ह्या ठिकाणी काप केलेला आहे. तर ह्या ठिकाणी काप केल्यावर तर चारी बाजूला काप यायला पाहिजे. इथं एक काप यायला पाहिजे, इथं एक आणि इथं एक. तर अशी कोणती आकृती आहे तर 1 नंबरची आकृती आहे की दुमडल्यानंतर दुमडून काप केल्यानंतर जर उघडली तर अशी दिसते. म्हणजे उत्तर आहे आपलं हे. तर पुढचा आहे प्रश्न. कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल केल्यास समीकरण समतुल्य होईल. तर बघा 15 आपण वजा आणि गुणाकाराचं चिन्ह अदलाबदल करू. म्हणजेच वजाच्या ठिकाणी गुणाकार येईल आणि गुणाकाराच्या ठिकाणी वजा येईल. तर गुणुले 8 भागिले 6 अधिक 20 गुणुले 5 सॉरी इथं वजा येईल वजा 5 बरोबर 35. 3 1 3 3 दोन्ही 6 3 5 15 बेक बे बेचोक 8 5 20 अधिक 2 वजा 5 त्या 20 आणि 2 22 वजा 5 सॉरी इथं 20 आहे मी 2 घेतले आहे. 20 आणि 20 40 40 वजा 5 35 म्हणजे समीकरण 35 35 बरोबर आलं. म्हणजे आपल्याला चिन्ह कोणते बदलावे लागतील तर वजा आणि गुणाकाराचं चिन्ह बदलावे लागेल. म्हणजे आपल्याला हे समीकरण सोडवल्यावर 35 ही संख्या भेटेल. म्हणजे उत्तर आहे हे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. 5 मैत्रिणी पूजा, भावना, चारू, गीता आणि हेमा एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत. हे टेबल आहे आणि हे त्यांचा केंद्र आहे. चारू ही भावनाच्या शेजारी नाही. भावना हेमाच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसली आहे. काय म्हणले भावना हेमाच्या डावीकडे. जर हेमा आपण इथं घेतलं तर हेमाची डावी बाजू इकडे येते, डावी बाजू आणि उजवी बाजू इकडे येते. तर हेमाच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर पहिला दुसरा म्हणजे इथं कोण भावना. पुढे काय आहे गीता ही भावना आणि हेमा यांच्या शेजारी आहे. म्हणजे ह्या दोघींच्या मधील गीता. आणि काय म्हणले चारू ही भावनाच्या शेजारी नाही. चारू ही भावनाच्या शेजारी नाही. इथं चारू घेऊ आपण. पुढे काय तर भावना लगेच उजवीकडे भावनाच्या उजवीकडे कोण बसले आहे. तर राहिला कोण आपण भावना घेतलो गीता हेमा आणि चारू. तर राहिली कोण पूजा. तर पूजा इथं येईल कारण भावनाच्या शेजारी चारू नाही म्हणजे पूजा इथं असेल. तर काय म्हटले भावनाच्या लगेच उजवीकडे भावना इथं आहे. तर भावनाची उजवी बाजू कुठं आहे तर इकडे येते. तर कोण आहे भावनाच्या उजवीकडे लगेच तर गीता ही बसली आहे. म्हणजे उत्तर आपलं हे आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. एक चौकोनाच्या कोणांचे गुणोत्तर. एका चौकोनाच्या कोणांचे गुणोत्तर किती आहे तर 2:5 5:7 आणि 7:10 असेल. तर त्या चौकोनाच्या सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोण यांच्यातील फरक शोधा. तर चौकोनाच्या चारी कोणांच्या मापांची बेरीज 360 असते, 360 अंश. तर आपल्याला हे 4 कोण दिले आहे
तर 2x कोण मानू आपण, अधिक 5x अधिक 7x अधिक 10x बरोबर 360. तर यांची बेरीज येते 24x बरोबर 360. xला x 360 भागिले 24. 24 एक 24, 24 एक 24, उरले 12, 120 झाले. 24 पाचा 120चे. तर x बरोबर 15. पण काय म्हटलं आहे तर सर्वात मोठा कोण. तर सर्वात मोठा कोण म्हणजेच हे 10चा असेल. तर 10 गुणुले 15 म्हणजे 150. आणि सर्वात लहान कोण असेल 2, जे 2 गुणुले 10 15. 15 दुनी 30. यांच्यातील फरक म्हणजे 30 वजा करायचं. तर किती राहिले 120 अंश आहे. म्हणजे उत्तर आपलं हे आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. प्रश्न आहे पी आणि क्यू एकट्याने एक काम अनुक्रमे 9 दिवस आणि 12 दिवसात पूर्ण करू शकतात. जर त्यांनी क्यू पासून सुरुवात करून 1 सोडून 1 दिवसांनी काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. पी 9 दिवसात आणि क्यू आहे 12 दिवसात. तर यांचा लसावी 36. तर 36मधून 12 गेले, 12 एक 12, 12 चौक 36, 9 एक 9, 12 त्रिक 36, 9 चौक 36. ज्यांचं प्रमाण आहे 3:4. तर क्यू हा 4 दिवसात एक काम करतो. 3 दिवसात क्यू 3 दिवसात. तर दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी 3 काम, दुसऱ्या दिवशी 4 काम. म्हणजे 1 दिवस आड एक काम करतात दोघंहून. पहिल्या दिवशी क्यू न केला तर दुसऱ्या दिवशी पी करेल. म्हणजे क्यू 3 काम केलं तर दुसऱ्या दिवशीचं काम किती होईल तर दोघांचं 4 काम होईल. तर दोघांचे 2 दिवसाचे काम किती होईल. 4 आणि 3 7 काम 2 दिवसाचं. क्यूचं 1 दिवसाचं आणि पीचं 1 दिवसाचं मिळून 2 दिवसाचे काम 7 होईल. 10 दिवसाचे दोघांचे काम बरोबर हे 2 दिवसाचं किती आहे 7 काम आहे. म्हणजेच 5 दिवस, 7 5 35. हे किती दिवसाचं काम झालं तर हे 10 दिवसाचं काम किती झालं 35. तर शेवटी 11व्या दिवशी कोण काम करेल तर क्यू काम करेल. कारण की 1 दिवस एक आड आहे बघा. क्यू पी, क्यू पी, क्यू पी, क्यू पी, क्यू पी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाला. आता 11व्या दिवशी कोण काम करायला आले तर क्यू काम करायला. तर क्यू किती दिवस काम करते 1/3 दिवस. आणि टोटल 10 दिवसाचे काम किती झालं आहे तर 35. पण हे किती दिवसाचं काम आहे तर 10 दिवसाचं. म्हणजे अधिक 10 म्हणजेच किती 10.1/3 दिवस त्यांना. तर ते काम 10.1/3 दिवस काम पूर्ण करण्यासाठी त्यांना पी आणि क्यूला दिवस लागतील. तर अशा प्रकारे आपण अंकगणित व बुद्धिमत्ता सिरीज सुरू केलात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.